नमस्कार. संगणक दृष्टी म्हणजे कॉम्प्युटर विजन हे नाव आपण सतत ऐकतो. पण आज आपण फक्त त्याबद्दल बोलणार नाही आहोत, तर मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका एक्सरसाइजच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. हो आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्याच कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये होणार आहे. म्हणजे कोणत्याही मोठ्या सर्व्हरवर किंवा क्लाउडवर नाही. कल्पना करा, आपल्याकडे 2 AI विशेषज्ञ आहेत. एक ज्याला फक्त चित्र ओळखता येतात, म्हणजे जसा एखादा फोटोग्राफर, आणि दुसरा जो फक्त भाषेचा तज्ज्ञ आहे, जसा एखादा लेखक. बरोबर. आज आपण या दोघांना एकत्र आणून एक नवीनच काम कसं करून घेता येतं हे पाहणार आहोत. म्हणजे फ्रीजमधल्या भाजीचा फोटो दाखवून त्याला विचारायचं, याचं काय बनवू? हा तर एक छोटासा भाग झाला. बरोबर. ही एक्सरसाइज दिसायला जरी सोपी असली तरी यामागे खूप मोठा आणि महत्वाचा विचार दडलाय. तो म्हणजे एआयचं लोकशाहीकरण. लोकशाहीकरण म्हणजे? म्हणजे काही वर्षापूर्वी असं काही करायचं असेल ना, तर मोठमोठे डेटा सेंटर्स लागायचे. पण आज आपण जे करणार आहोत ते 5-3 मिनी सारख्या स्मॉल लँग्वेज मॉडेलमुळे शक्य झालंय. ही ताकद आता प्रत्येकाच्या ब्राउझरपर्यंत पोहोचली आहे. अच्छा, तर आजचा आपला उद्देश फक्त ही एक्सरसाइज कशी करायची हे पाहणं नाही, तर या तंत्रज्ञानाची ताकद आणि त्याच्या मर्यादा दोन्ही समजून घेणं आहे. अगदी. चला तर मग या प्रयोगाला सुरुवात करूया. सोर्सप्रमाणे पहिली पायरी आहे चॅट प्लेग्राऊंड नावाची वेबसाईट उघडणे. हे म्हणजे एक प्रकारे AI साठीचं मैदान आहे, नाही का? हो, जिथे आपण त्याच्यासोबत खेळू शकतो, त्याला प्रश्न विचारू शकतो आणि महत्वाचं म्हणजे इथे जे काही घडतं ते आपल्या मशीनवरच घडतं. अच्छा. आणि हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे. जेव्हा वेबसाईट उघडल्यावर मॉडेल डाउनलोड होत आहे असा मेसेज येतो, तेव्हा ते मॉडेल कोणत्या तरी सर्व्हरवरून थेट आपल्या ब्राउझरच्या मेमरीमध्ये येत असतं. ओके. याचा अर्थ आपली कोणतीही माहिती म्हणजे आपण अपलोड केलेला फोटो किंवा विचारलेला प्रश्न आपल्या कम्प्युटरच्या बाहेर जातच नाही. गोपनीयतेच्या दृष्टीने ही एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे मॉडेल स्थानिक पातळीवर चालतं, पण याचा अर्थ कम्प्युटरच्या क्षमतेवरही सगळं अवलंबून असेल, बरोबर? अगदी बरोबर. म्हणूनच सोर्समध्ये लिहिलंय की याला वेळ लागू शकतो. तुमच्या कम्प्युटरची रॅम किती आहे, प्रोसेसर कोणता आहे यावर त्याचा वेग ठरेल. पण एकदा का ते डाउनलोड झालं की ते खूप वेगाने काम करतं. आता एक्सरसाइज प्रमाणे आपल्याला सेटिंग्जमध्ये जाऊन इमेज अनालिसिस हे ऑप्शन चालू करायचं आहे. ठीक आहे. हे केल्यावर अजून एक छोटं मॉडेल डाउनलोड होतं. एक मिनिट, म्हणजे आधी एक मॉडेल डाउनलोड झालं जे भाषेसाठी होतं, आणि आता हे दुसरं जे चित्रांसाठी आहे. म्हणजे आपल्याकडे आता 2 वेगवेगळे AI तयार आहेत. हो. मला वाटलं होतं की एकच मोठं AI असेल जे सगळं काही करेल. ही 2 वेगवेगळी मॉडेल्स वापरण्यामागे काही खास कारण आहे का? हे जास्त गुंतागुंतीचं नाही वाटत. सर्वज्ञ मॉडेल बनवणं जे सगळं काही करू शकेल. पण दुसरा आणि जास्त व्यवहार्य दृष्टिकोन आहे तो म्हणजे लहान विशेषज्ञ मॉडेल्स बनवणं, जसं आपल्या समाजात असतो. प्रत्येकजण प्रत्येक कामात तरबेज नसतो की नाही. कोणी डॉक्टर असतो, कोणी इंजिनियर. अच्छा, म्हणजे मोबाईल नेट V3 हे आपल्या टीममधलं व्हिज्युअल स्पेशलिस्ट आहे असं म्हणायचं का? अगदी तसंच. मोबाईल नेट V3 हे मॉडेल फक्त आणि फक्त चित्र ओळखण्यासाठी बनवलं गेलं आहे. त्याला लाखो चित्रांवर ट्रेनिंग देऊन शिकवलंय की कोणती वस्तू कशी दिसते. ओके. त्यामुळे ते सफरचंद, केळी किंवा ब्रोकोली अत्यंत वेगाने आणि अचूकपणे ओळखू शकतं. पण त्याला भाषेचा भय कळत नाही. त्याला हे माहीत नाही की ब्रोकोली हा शब्द लिहून त्याचा अर्थ काय होतो. म्हणजे त्याचं काम फक्त चित्राला एक लेबल किंवा ओळख देण्यापुरतं मर्यादित आहे. बरोबर. आणि मग येतं 5-3 मिनी, जे लँग्वेज स्पेशलिस्ट आहे. अगदी. 5-3 मिनी हे एक स्मॉल लँग्वेज मॉडेल आहे. आणि स्मॉल हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. हे प्रचंड डेटावर ट्रेन झालं असलं तरी ते इतकं कार्यक्षम आहे की ते तुमच्या माझ्या कॉम्प्युटरवर अगदी मोबाईलवरही चालू शकतं. अरे वा. त्याला चित्र दिसत नाहीत, पण त्याला भाषा, संदर्भ आणि तर्क लावता येतो. तर या एक्सरसाइजमध्ये आपण या 2 स्पेशलिस्टना एकत्र काम करायला लावतो. एक डोळ्यांचं काम करतो, दुसरा मेंदूचं. ही जुळणीच या प्रयोगाची खरी गंमत आहे. ठीक आहे, ही संकल्पना खूपच रंजक आहे. चला आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. मी एक्सरसाइजमध्ये दिलेल्या लिंकवरून images.zip फाईल डाउनलोड केली आहे आणि आता चॅट प्लेग्राऊंडमध्ये ब्रोकोलीचा फोटो अपलोड करतोय. फोटो अपलोड झाला. आता मी प्रश्न विचारतो, मी याचा वापर कोणत्या रेसिपीमध्ये करू शकेन? ओके. आणि
उत्तर आलं आहे, यू कॅन यूज ब्रोकली इन व्हेरियस रेसिपीज लाईक रोस्टेड ब्रोकली, ब्रोकली सूप और ॲड इट टू स्टर फ्राईज अँड पास्ता डिशेस. छान आहे, अपेक्षित उत्तर मिळालं. पण खरं सांगायचं तर हे माझं साधं रेसिपी ॲप सुद्धा करू शकतं. यातली खरी जादू काय आहे जी सामान्य ॲपमध्ये नाही? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. पडद्यामागे जी प्रक्रिया घडतीये ती जादू आहे. तुमच्या रेसिपी ॲपमध्ये आधीपासूनच ब्रॉकोली या नावाने काही रेसिपी सेव्ह केलेल्या आहेत. ते फक्त एका डेटाबेसमधून माहिती शोधून दाखवतं. अच्छा. इथे तसं नाहीये. इथे सिस्टमने आधी फोटो पाहिला, मोबाईल नेट V3 ने त्या फोटोचे विश्लेषण करून फक्त एक शब्द परत पाठवला, ब्रॉकोली. एक मिनिट, म्हणजे 5.3 मिनी मॉडेलला तो फोटो कधी दिसलाच नाही, त्याला फक्त ब्रॉकोली हा शब्द मिळाला? हो, अगदी हेच घडलं. मग सिस्टमने तो ब्रॉकोली शब्द तुमच्या मूळ प्रश्नाला जोडला. त्यामुळे 5.3 मिनीकडे जो अंतिम प्रॉम्प्ट गेला तो काहीसा असा होता: द युजर हॅज अपलोडेड अन इमेज ऑफ ब्रॉकोली. देअर क्वेश्चन इज, व्हॉट रेसिपीज कॅन आय यूज दिस इन? अच्छा. या अतिरिक्त संदर्भामुळे 5.3 मिनीने त्याच्या भाषिक ज्ञानाचा वापर करून सर्जनशीलपणे उत्तर तयार केलं. हे डेटाबेस सर्च नाहीये, हे जनरेशन आहे. हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या जगातले विशेषज्ञ एकमेकांशी एका मध्यस्थाद्वारे बोलत आहेत. पण यामुळे काही मर्यादा पण येत असतीलच. नक्कीच. चला, आपण या सिस्टमला थोडं आव्हान देऊया. मी तोच ब्रोकोलीचा फोटो ठेवतो, पण आता प्रश्न बदलतो. मी विचारतो, याचा रंग कोणता आहे? उत्तम प्रयोग आहे. बघूया काय उत्तर येतंय. उत्तर आलंय, ब्रॉकली इज टिपिकली ग्रीन. त्याने टिपिकली म्हणजे सहसा हा शब्द वापरलाय. त्याने फोटो बघून हा हिरवा आहे असं थेट नाही सांगितलं. बरोबर. जणू काही तो विकिपीडियावरून माहिती देतोय. आणि हे अपेक्षित होतं, कारण आपण मगाशी जे बोललो तेच इथे सिद्ध होतंय. मोबाईल नेट V3 या व्हिजन मॉडेलचं काम फक्त वस्तू ओळखणं आहे, तिचं वर्णन करणं नाही. हो. त्याने सिस्टमला फक्त ब्रॉकोली हा शब्द दिला. त्याने ग्रीन ब्रॉकोली अशी माहिती दिलीच नाही. त्यामुळे 5.3 मिनीला फोटोतल्या ब्रॉकोलीचा रंग माहीतच नाहीये. त्याला फक्त त्याच्या ट्रेनिंग डेटानुसार हे माहीत आहे की ब्रॉकोली सहसा हिरवी असते. वा, म्हणजे आपण त्याच्या कामाची पद्धत उघड केली. त्याला खरंच दिसत नाहीये, तो फक्त दोन वेगवेगळ्या माहितीच्या तुकड्यांना जोडून तर्क लावतोय. अगदी. आता अजून एक शेवटचा प्रयत्न. मी विचारतो, हे ताजं आहे की शिळं? याची मलाही उत्सुकता आहे. ओके, याचं उत्तर खूपच मजेशीर आहे. तो म्हणतोय, आय कॅनॉट डिटरमाइन द फ्रेशनेस ऑफ द ब्रॉकोली फ्रॉम द इमेज अलोन. फ्रेश ब्रॉकोली युजली हॅज अ ब्राईट युनिफॉर्म ग्रीन कलर अँड फर्म स्टॉक्स. अरे वा. म्हणजे त्याने मान्य केलं की त्याला हे दळत नाहीये आणि उलट मलाच ताजं ब्रॉकोली कसं ओळखावं हे शिकवतोय. हे उत्तम आहे. यातून स्मॉल लँग्वेज मॉडेलची ताकद आणि प्रामाणिकपणा दोन्ही दिसतो. त्याला जेव्हा माहिती अपुरी वाटते तेव्हा तो चुकीचं उत्तर देण्याऐवजी मला माहीत नाही असं सांगून उपलब्ध ज्ञानाच्या आधारे मदत करण्याचा प्रयत्न करतो. खरंच, या साध्याशा प्रयोगातून आपण या दोन मॉडेल सिस्टमची केवळ ताकदच नाही तर तिच्या मर्यादा आणि कार्यपद्धतीही समजून घेतली. बरोबर. हे फक्त रेसिपी शोधण्यापेक्षा खूपच जास्त मनोरंजक आहे. आणि या एक्झरसाइजमुळे आपण एका मोठ्या संकल्पनेकडे येतो जिचा उल्लेख सोर्समध्ये आहे, मल्टी मॉडेल AI. हो, आपण जे केलं ते मल्टी मॉडेल AIचे एक साधं रूप आहे. म्हणजे आपण दोन वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे इमेज आणि टेक्स्ट हाताळली. पण आपण हे दोन वेगळी मॉडेल्स वापरून केलं. हे एक प्रकारची जुळवाजुळव आहे. पण आता जे नवीन आणि अत्याधुनिक मॉडेल्स येत आहेत जसं की GPT-4o किंवा जेमिनाय, ते जन्मतःच मल्टी मॉडेल आहेत. म्हणजे एकाच न्यूरल नेटवर्कला चित्र, मजकूर, आवाज या सगळ्या गोष्टी एकत्र समजतात. म्हणजे तिथे डोळे आणि मेंदू वेगळे नाहीत तर एकाच शरीराचा भाग आहेत. अगदी समर्पक उपमा आहे. त्यामुळे त्यांची समज जास्त खोल असते. ते फक्त ब्रोकोली हा शब्द नाही तर फोटोमधला हिरवा रंग, त्याचे तुरे, त्याचा आकार हे सगळे एकाच वेळी ग्रहण करू शकतात. अच्छा. यामुळे तुम्ही याचा रंग कोणता आहे असं विचारल्यावर ते जास्त अचूक उत्तर देऊ शकतील. सोर्समध्ये उल्लेख आहे की Azure AI फाउंड्रीमध्ये असे अनेक व्यावसायिक दर्जाचे मल्टी मॉडेल मॉडेल्स उपलब्ध आहेत जे अशा गुंतागुंतीच्या कामांसाठी वापरले जातात. आता आपण या तंत्रज्ञानाच्या खऱ्या वापराकडे येऊया. सोर्समध्ये डॉक्टर, शेतकरी आणि सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांची उदाहरणं दिली आहेत. आपण वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण घेऊ. हो. जर आपलं साधं मॉडेल ब्रोकोलीचा रंग ओळखण्यात गोंधळलं
तर आपण एका AI मॉडेलवर एक्स-रे किंवा MRI स्कॅनमधला छोटासा ट्यूमर शोधण्यासाठी कसा विश्वास ठेवू शकतो? हा एक अत्यंत वैद्य आणि महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर अनेक पातळ्यांवर आहे. पहिलं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी मॉडेल्स ही मोबाईल नेट V3 पेक्षा हजारो पटींनी जास्त शक्तिशाली आणि विशिष्ट डेटावर ट्रेन केलेली असतात. ओके. त्यांना लाखो वैद्यकीय इमेजेस दाखवून नॉर्मल आणि अनॉमली म्हणजे दोष यातील फरक शिकवलेला असतो. म्हणजे ते जनरल नाही तर स्पेशलाइज्ड विजन मॉडेल असतात. हो. आणि दुसरं आणि सर्वात महत्वाचं, आजच्या घडीला AIचा वापर हा मानवी तज्ज्ञाला पर्याय म्हणून नाही तर एक सहाय्यक म्हणून केला जातो. अच्छा, एक असिस्टंट म्हणून. हो. AI मॉडेल एका स्कॅनमधल्या हजारो पिक्सेलचं विश्लेषण करून संशयास्पद भाग हायलाईट करतं, ज्याकडे रेडिओलॉजिस्टने जास्त लक्ष द्यायला हवं. ते एका दुसऱ्या डोळ्यांची जोडी म्हणून काम करतं, जी कधी थकत नाही. अंतिम निर्णय हा मानवी डॉक्टरचाच असतो. त्यामुळे ब्रोकोलीचा रंग चुकवणं आणि ट्यूमर शोधणं यात खूप मोठं अंतर आहे. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे हे तंत्रज्ञान मानवी कौशल्याची जागा घेत नाहीये, तर ते वाढवत आहे. सध्या तरी तेच ध्येय आहे. शेतकऱ्याच्या बाबतीतही तेच. ड्रोनने काढलेल्या शेकडो एकर शेताचा फोटोंमधून मानवी डोळ्यांना कीड लागलेला छोटासा भाग शोधणं जवळपास अशक्य आहे, की नाही? बरोबर. पण एक ट्रेन केलेलं विजन मॉडेल ते काही मिनिटांत करून दाखवू शकतं आणि शेतकऱ्याला अलर्ट करू शकतं. यामुळे वेळेची आणि संसाधनांची प्रचंड बचत होते. म्हणजे आज आपण जे ब्रोकोलीचं चित्र ओळखलं, त्याच मूलभूत तंत्रज्ञानाचा हा विस्तारित आणि प्रगत वापर आहे. अगदी. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? आपण फक्त एक एक्सरसाइज पूर्ण केली नाही, तर AIच्या एका महत्वाच्या पैलूला स्पर्श केला. आपण पाहिलं की AIची ताकद फक्त एका महाकाय मॉडेलमध्ये नाही, तर लहान, कार्यक्षम आणि विशेषज्ञ मॉडेल्सना एकत्र जोडून काम करून घेण्यातही आहे. आपण हेही अनुभवलं की ही मॉडेल्स स्थानिक पातळीवर आपल्या डिव्हाइसवर चालवणं शक्य आहे, ज्यामुळे गोपनीयतेसारखे प्रश्न सुटू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं की या तंत्रज्ञानाच्या मर्यादा समजून घेणं हे त्याची ताकद वापरणे इतकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. आज आपण कम्प्युटर विजनच्या जगात एक छोटीशी पण अर्थपूर्ण उडी घेतली. हे फक्त चित्र ओळखण्यापुरतं मर्यादित नाही, तर मशीनला आपलं दृश्यात्मक जग समजायला शिकवण्याबद्दल आहे. जाता जाता एक विचार सोडून जाते. आपण आज 2 विशेषज्ञ AI मॉडेल्सना, म्हणजे एक व्हिज्युअल आणि एक भाषिक, यांना एकत्र काम करायला लावलं. हो. विचार करा, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात असे कोणते 2 वेगळे विभाग किंवा विशेषज्ञ आहेत ज्यांच्यात संवाद कमी असतो. इंटरेस्टिंग. जर आपण त्यांच्या कामाच्या पद्धती आणि माहिती एकत्र आणण्यासाठी अशा AI मध्यस्थाची कल्पना केली, तर कोणती नवीन आणि अनपेक्षित गोष्ट साध्य करता येऊ शकेल? शक्यता अनंत आहेत.